तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, थोरात आणि शरद पवार हे शिष्टमंडळामध्ये होते. मवियाचं शिष्टमंडळ आयोगाच्या भेटीला गेलं होतं. यावेळेस मविया मनसे नेत्याचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला पोहोचलं. सव्वा तास या शिष्टमंडळानं चर्चा केली. आमच्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की ही लोकशाहीची निवडणूक जी आहे ती पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी वारंवार जे आहे ते सांगितलेलं आहे की त्यामध्ये कसे वोट डिलीट केले जातात, कसे वोट ॲड केले जातात, मतदार यादीशी कसा खेळखंडोबा करण्याचं काम केलं जातं, या संदर्भामध्ये जे आहे ते आमचं मत आहे. आज आम्ही का जातोय निवडणूक आयोगाकडे याची मला असं वाटतं कारणच तीच आहे की बऱ्याचशा मतदार याद्यांमध्ये अनेक प्रकारचे घोळ आहेत, अनेक दुपार मतदार आहेत, अनेक लोकांची नावं का डिलीट केली आहेत हे माहीत नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर ही जबाबदारी काय फक्त विरोधी पक्षाची आहे का? ही जबाबदारी काय फक्त निवडणूक आयोगाची आहे का? ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, अगदी माध्यमांची सुद्धा जबाबदारी आहे. निवडणुकीसंदर्भात प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते. संपूर्ण प्रश्न जे आज आपल्या समोर परिस्थिती आलेली आहे, इलेक्शन कमिशन बद्दल जी लोकांमध्ये भ्रम पैदा झालेला आहे, ते सगळं घेऊन आम्ही तिथे राज्य निवडणूक आयोगाला पण भेटणार आहात का? मुख्य निवडणूक ते आयोग आता नेते ठरवतील. सर, यापूर्वी कायम झालेल्या नावांसंदर्भात देखील प्रश्न उपस्थित आहेत. आता बघा, नेते आतमध्ये आहेत, निवेदन त्यांच्याकडे आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आणि भूमिका नेते ते येऊन देतील.